मुंबई पुणे टॉप 20 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यभरामध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाचे चटके आजपासून जाणू लागलेले आहेत। शेतकरी संपावरती असल्याने दुधाचं संकलन खूप कमी पडतंय आणि त्यामुळेच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती दुधाची टंचाई भासू शकणार आहे। मुंबईत दुधाचा तुटवडा जाणू नये यासाठी गुजरातवरून मोठ्या प्रमाणावरती दुधाची आवक मागवण्यात आली आहे। मुंबईची दुधाची रोजची गरज 60 लाख लिटर इतकी आहे। अमूलकडून दररोज 11 लाख लिटर दूध मुंबईमध्ये येतं। त्यात मोठी वाढ करत मुंबईतल्या अपुऱ्या दुधाचा पुरवठा भरून काढण्यात येणार आहे। तिकडे नवी मुंबईतल्या वाशी एपीएमसी मध्ये फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झालेली आहे। नवी मुंबईमध्ये जिथे दररोज 500 गाड्यांची आवक होते तिथे आज फक्त 150 गाड्यांची आवक झाली आहे। 500 ऐवजी फक्त 150 गाड्या आलेल्या आहेत। त्यामुळे नवी मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचा तुटवडा जाणवतोय। दरम्यान एपीएमसी मार्केटमधील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे आणि याचा मोठा फटका नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटला बसलेला आहे। दररोज 500 ते 600 गाड्या एपीएमसी मार्केटला येतात, मात्र आज या आवक पूर्णपणे घटल्याचं दिसून येतंय। आज फक्त 130 ते 140 गाड्यांचीच फक्त आवक एपीएमसी मार्केटला झालेली आहे। आपण जर पाहिलं तर नेहमी ही आवक जास्त असते, मात्र दुसरा दिवस असल्यामुळे आवक मंदावलेली आहे आणि याचा परिणाम थेट भाजीच्या दरावरती झालेला आहे। भाज्यांचे दर आता हे 30 ते 40% होलसेल मार्केटला वाढलेले आहेत। त्यामुळे जर होलसेल मार्केटला 30 ते 40% दर वाढले असतील तर याच्यापेक्षा जास्त भाव हे किरकोळ मार्केटला भाज्यांचे वाढलेले आज दिसून येतील। आपण जर पाहिलं तर नेहमीच भाजीपाला जो आहे तो एपीएमसी मार्केटमध्ये जर भाज्यांचे दर बघितले तर 20 ते 25 रुपयाच्या किलोच्या खाली हे दर असतात, मात्र आजच हे दर आहेत ते 40 रुपयेपर्यंत हे पोहोचलेले आहेत। त्यामुळे शहरवासियांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे। शेवट आज दुसरा दिवस आहे संपाचा, शेतकरी संपाचा। जर असा संप कायम सुरू राहिला तर उद्या मात्र आज जरी 130 ते 140 गाड्यांची आवक झाली असली तर उद्या मात्र ही 100च्या आतमध्ये आवक येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे याचा शहरवासियांना मोठाच फटका बसणार आहे, कारण मुंबई असेल, ठाणा असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणी रोजचा जर भाजीपाला पाहिला तर 500 गाड्या किमान या संपूर्ण शहरामध्ये लागतात, मात्र फक्त 130 ते 140 गाड्या आल्यामुळे भाजीपाल्यांचे दर आज 40 ते 50% वाढलेले आहेत। उद्या अजून जर याच्यामध्ये कमी झाली तर शहरवासियांना मात्र महागड्या भाज्या खरेदी कराव्या लागणार आहेत। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। नवी मुंबईनंतर जाऊयात पुण्यामध्ये। पुणे शहरात सुद्धा कालपासूनच दुधाचा तुटवडा जाणवायला लागलाय। शेतकऱ्यांच्या दिवसभराच्या आंदोलनामुळे शहरामध्ये दुधाची आवकच कमी झालेली आहे। त्यामुळे दूध विक्रेत्यांनी या संधीचा फायदा घेत दुधाचे दर वाढवलेत। पुण्यामध्ये 56 रुपये लिटर असलेलं म्हशीचं दूध 80 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे। गाईचं 40 रुपये लिटरचं दूध 60 रुपये प्रति लिटरनं दरानं विकलं जात आहे। आणि दुधाचे दर जरी वाढले असले तरी सुद्धा दूध खरेदीसाठी मात्र पुणेकरांनी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या। त्यामुळे पुणे शहरात आज काय परिस्थिती असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तिकडे ठाणे जिल्ह्यात दररोज 2.5 लाख लिटर दुधाची आवक होते, मात्र आज ही आवक 2,10,000 लाख लिटरवरती पोहोचलेली आहे। त्यामुळे शेतकरी संपाचा ठाण्यात फारसा परिणाम झालेला दिसत नाही। दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, जळगाववरून सुद्धा दुधाची आवक काही प्रमाणावरती झाली आहे, तर गुजरातमधूनही अमूल दुधाची मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आहे। ठाण्यात पोलीस बंदोबस्तात दुधाच्या गाड्या शहरामध्ये दाखल होत आहेत। दरम्यान आज संप कायम राहिल्यास उद्या दुधाची टंचाई भासण्याची शक्यता आहे। या संपाच्या बातम्या बघितल्यानंतर आता मुंबई पुण्यातल्या इतर बातम्यांकडे वळूयात। काल रात्री मुंबई शहरातील काही भागांमध्ये मान्सून पूर्व पाऊस झालाय आणि या पावसाच्या काहींना या उकाड्यापासून बचाव झाल्याचा आनंद लुटला, तर काहींची मात्र मोठ्या प्रमाणावरती तारांबळ उडाली। केरळच्या किनारपट्टीवरती दाखल झालेल्या मान्सूननं लवकरच मुंबईमध्ये वेळेआधी पहिला मान्सून पाऊस होईल, तसंच राज्यातही लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता स्कायमेट संस्थेनं वर्तवली आहे। त्यामुळे पाऊस मुंबईमध्ये दाखल होताच मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होईल। तिकडे केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूननं ठाणे जिल्ह्यातही दमदार हजेरी लावलेली आहे।
आणि ठाण्यातल्या भिवंडी आणि परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसानं हजेरी लावली. सुमारे तासभर बरसलेल्या पावसानं भिवंडीकरांना दिलासा दिला खरा, मात्र पहिल्याच पावसात रस्ते मात्र पाण्यानं भरून वाहू लागले. दुसरीकडे कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सुद्धा पावसाचा हलका शिडकावा झाला. समृद्धी जीवनमध्ये अडकलेले पैसे परत मिळावेत अशी मागणी करत पुण्यातल्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. या मोर्चामध्ये राज्यासोबतच कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यातील 2,500 ते 3,000 गुंतवणूकदार सहभागी झाले होते. समृद्ध जीवनमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये. त्यामुळे हे कर्मचारी सुद्धा या संपामध्ये सहभागी झालेत. समृद्धी महामार्ग हा राज्याच्या समृद्धीसाठी असून काही लोकांकडून त्याविरोधात भडकावलं जात असल्याचं MSRDCचे संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सांगितलंय. समृद्धी महामार्गाचं डिझाईन बदललं, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मोजणी केली जाते, हे सगळे आरोप खोटे असून त्याचा खुलासा यावेळी मोपलवार यांनी केलाय. आता लवकरच सगळ्या एसटींवरती जय महाराष्ट्र दिसणार आहे. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या नव्या लोगोचं आता अनावरण केलं. या नव्या लोगोखाली जय महाराष्ट्र असं लिहिण्यात आलंय. यावेळी शिवशाही या नवीन एसटी बसेसचं सुद्धा अनावरण करण्यात आलं. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंवरती अतिक्रमणाला सरकारी अधिकारी जबाबदार आहेत असा धक्कादायक आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलाय. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. ठाण्यातल्या घोडबंदर परिसरामध्ये नागरा बंदराला मेटे यांनी धावती भेट दिली. नागला बंदर आणि घोडबंदर किल्ल्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण वाढू लागले. दगड, खाणी आणि वाळू उपशामुळे या परिसरामध्ये प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. खाडी किनारी बेकायदा बांधकामं सुरू आहेत आणि या सगळ्याला महसूल आणि प्रदूषण मंडळाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मेटे यांनी केलाय. जीएसटीचा सर्वाधिक फटका अम्युजमेंट पार्क इंडस्ट्रीला बसणार आहे. जीएसटी अंतर्गत या पार्कवरती 28% अधिभार प्रस्तावित आहे. त्यामुळे अम्युजमेंट पार्कचं अस्तित्वच धोक्यात येणार असून हा अधिभार मागे घेण्यात यावा अशी मागणी अम्युजमेंट पार्क असोसिएशननं केंद्र सरकारकडे केली आहे. याआधी केवळ 15% अधिभार आकारला जात होता, ज्यात मनोरंजन कर आणि सर्व्हिस टॅक्स हा समाविष्ट होता. त्यामुळे सध्या जुगार, सट्टेबाजी, रेसकोर्स अशा वर्गवारीमध्ये न टाकता पर्यटनाच्या दृष्टीने त्याकडे पाहावं अशी विनंती करण्यात आली आहे. सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहरामध्ये मागील 2 महिन्यांमध्ये 3 हत्येच्या घटना घडल्यात. डोंबिवली शहरामध्ये मागील वर्षभरामध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय. 4 एप्रिलला सुरेश मंचेकर टोळीचा गुंड विठ्ठल नवघरे याची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. 9 मे रोजी किशोर चौधरी आणि महिमादास विल्सन यांची हत्या, तर 30 मे रोजी विक्रांत उर्फ बाळू केणे या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरताना दिसत आहेत. गेल्या वर्षी 2 लाख वृक्ष लागवड केल्यानंतर यंदा ठाणे महानगरपालिकेनं 3 लाख झाडं लावण्याचा संकल्प केलाय. ठाण्यातल्या मुंब्रा, कौसा, शीळ, डायघर भागामध्ये लावलेल्या या झाडांची पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी पाहणी केलेली आहे आणि या झाडांची योग्य निगा राखल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त सुद्धा केलंय. यंदा त्याहीपेक्षा जास्त 3 लाख झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी केलाय. त्यासाठी तब्बल 25 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची गाडी चालवत असताना त्यांनी सुरक्षा रक्षकांची एकच तारांबळ उडाली. पुण्यामध्ये रांजणगावमध्ये फिएट इंडिया कंपनीचं बनवलेल्या जीप कंपास या गाडीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवली. मात्र ही गाडी इतक्या जोरात पळाली की मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांना त्यांच्या गाडीच्या मागे पळत पळत जावं लागलं. मुख्यमंत्रीही ही गाडी चालवण्यात इतके मग्न होते की ते गाडी घेऊन पसार झाले. त्यांना कळलंच नाही की त्यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्या मागे मागे पळतायत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये तयार केलेल्या महिला धोरणाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यामध्ये कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. महिला धोरणाच्या माध्यमातून सर्वमान्य महिलांना राजकारणाची दारं उघडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते यावेळी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारांचा सन्मान करण्यात आला. पवारांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये असा सल्ला सुद्धा यावेळी प्रतिभाताई यांनी दिलाय.
भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत मानाचा आणि अभिमानाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। यावेळी प्रियंका चोपडाच्या वतीनं तिची आई मधु चोपडा यांनी पुरस्कार स्वीकारलेला आहे। तर दादासाहेब फाळके अकॅडमी पुरस्कार प्राप्त अभिनेता अनिल कपूर, अनुपम खेर, शिल्पा शेट्टी, मनीषा कोयराला, रवीना टंडन, जुही चावला, परीक्षित साहनी, विवेक ओबेरॉय, ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई, अनिल शर्मा, विनोदी कलाकार सुनील पाल यांनी स्वतः उपस्थित राहून हे पुरस्कार स्वीकारले।